नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शुक्रवार दिनांक 22 मे 2026। मित्रांनो, राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला कालपासून परवापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आज देखील राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की मान्सून आगेकूच करत आहे। लवकरच आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, केरळमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी लवकरच पाहायला मिळणार आहे। त्याची अधिकृत तारीख देखील आपण लवकरच घेऊन येणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आज जर 22 मेचा जर विचार केला तर आज राज्याच्या कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण पश्चिम महाराष्ट्रापासून पाहू। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, आज पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळते। सोलापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी या ठिकाणी, इंदापूर, अकलूज, करमाळा या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यामध्ये देखील स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुणे आसपासच्या परिसरामध्ये, तसेच लोणंद, पाटण या ठिकाणी, बारामती, फलटण, वडूज या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कराड, वडूज, विटा या ठिकाणी, तासगाव, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर रात्री पाहायला मिळते। तर रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकताय सावंतवाडी व आसपासच्या परिसरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश देखील पाऊस काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच जर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे। काही भागामध्ये आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आज मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतोय। तसेच माजलगाव, परळी या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। कळंब, चौसाळा, केज या ठिकाणी सुद्धा हवामान ढगाळ आहे। स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। तसेच विदर्भामध्ये देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो, परंतु विदर्भामध्ये अजून या ठिकाणी मित्रांनो पावसाचा जोर वाढलेला नाही। विदर्भामध्ये हवामान ढगाळ आहे, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळते। तसेच खानदेशमध्ये देखील मित्रांनो धुळे, जळगाव या ठिकाणी, नंदुरबार, नाशिक या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता कमी पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ आहे व तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। परंतु आज एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला, आज 22 मे रोजी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पावसाचा प्रचंड जोर वाढलेला आहे। या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये असेल, सोलापूर असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्हा या संपूर्ण भागामध्ये, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परभणी, नांदेड जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।